केतन अग्रवाल हत्या प्रकरणी तपासाला आता वेग आलाय। सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी अटकेत आहे। आरोपी सिया गोयलच्या भावाची पोलिसांकडून 10 तास चौकशी करण्यात आली आहे। केतनशी लग्न करायचं नाही हे सियानं कुणालाही सांगितलं नव्हतं असं या चौकशीत सियाचा भाऊ साहिल गोयलनं पोलिसांना सांगितलंय। सियानं मला किंवा कुटुंबियांना काहीही सांगितलं नाही। सियानं सांगितलं असतं तर कुटुंबियांनी तिचं लग्न लावलं नसतं असंही साहिल गोयलनं म्हटलंय। तर काल सियाच्या भावाची तब्बल 10 तास कसून चौकशी करण्यात आली आहे। मात्र सियानं चेतनशी असलेला अफेअर या संदर्भात आम्हाला काहीही माहित नव्हतं असं तिच्या भावाचं म्हणणं आहे आणि त्यासोबतच केतनशी लग्न करायचं नाही असंही सियानं घरच्यांना सांगितलं नसल्याचं तिच्या भावानं पोलिसांना या चौकशी दरम्यान सांगितलंय। दरम्यान या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असल्याचा संशय केतनच्या वडिलांनी व्यक्त केलाय। मला वाटतं याच्यात अजून काही लोक इन्व्हॉल्ड असतील प्लॅनिंग मध्ये यामध्ये भावाला या संदर्भात काही माहिती असू शकते असं वाटतं का तुम्हाला? मे बी असू शकेल सर, कारण की त्या भावाच्या खूप जवळ होती ते, तिला माहिती असायला पाहिजे असं मला वाटतं। म्हणजे या प्रियसी संदर्भात त्याला माहिती होती, म्हणजे चेतन संदर्भात? हो, तो त्याचा मित्र होता ना। कोण? चेतन आणि साहिल, त्याच्या शियाचा भाऊ साहिल आणि चेतन हा मित्र होते। मित्र म्हणजे या गोष्टीची कल्पना, अफेअर बद्दलची कल्पना होती त्यांना? असायला पाहिजे 100%। केतन अग्रवालच्या हत्येनंतर चेतन चौधरी आणि सिया गोयलनं आपल्या मोबाईल फोनमधील सर्व मेसेज डिलीट केले। 18 जून रोजी घडलेल्या घटनेनंतर 3 दिवसांनी पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली होती। दरम्यानच्या काळातील सर्व कॉल्स आणि मेसेज या दोघांनी डिलीट केलेत। या दोघांच्या मोबाईल फोनमध्ये एकमेकांचे शेकडो मेसेज आहेत। दरम्यान मेसेज रिकव्हर करण्यासाठी दोघांचे मोबाईल फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। तर केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरींची या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। या चौकशी दरम्यान एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे। सध्या चेतन आणि सिया लोहगडावरून केतनला नेमकं कुणी ढकललं, कुणी या संदर्भात वेगवेगळे दावे करत असल्याचं समजतंय। या दोघांनी पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली तर दिली आहे, पण केतनला धक्का कोणी दिला यावरून दोघेही एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचं दिसतंय। सियाच्या मते केतनला अखेरचा धक्का चेतननं दिलाय, तर चेतनच्या मते सियानंच केतनला खाली ढकललंय आणि ज्यानं केतनला खाली ढकललं असेल तो या प्रकरणातला मुख्य आरोपी ठरवला जाईल आणि त्यामुळे दोघेही आपापल्या परीनं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळते आहे।